ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे विचार पाहूया. फल ज्योतिषाविषयी त्यांचं काय मत होतं ते म्हणतात, माझा फल ज्योतिष विषयीचा अनुभव तुम्हाला सांगतो. आम्ही 3-4 लोकांनी मिळून एक प्रयोग केला होता. फल ज्योतिषात भाकीत करण्याची शक्ती आहे का हे तपासण्यासाठी 100 हुशार विद्यार्थी आणि 100 मतिमंद विद्यार्थी यांच्या कुंडल्या जन्मावरून तयार करून घेतल्या. त्यांचं रँडमायझेशन करून 40-40चे गट बनवले आणि फल ज्योतिषांना आवाहन केलं की आम्ही तुम्हाला 40चा एक सेट देऊ. त्यात काही मतिमंद आहेत तर काही हुशार आहेत. ते कोणते हे आम्हाला माहीत आहे. त्याची कुंडली पाहून तुम्हाला त्यातून कोण मतिमंद व कोण हुशार हे शोधून काढायचे आहे. 40 पैकी किती उत्तरे बरोबर आली तर हे शास्त्र खरे समजायचे हेही सांगितले. संख्याशास्त्राच्या निकषानुसार 40 पैकी 28 बरोबर आले तर ते खरं मानायचं. पण ज्यांनी भाग घेतला त्याच्यापैकी ॲव्हरेज परफॉर्मन्स हा 18 होता, निम्मासुद्धा नाही. आणि ज्यांचे अनेक अंदाज बरोबर आले त्यांचा 24 होता. म्हणजे 28 या पासिंग मार्क्सच्या सर्वजण खाली होते. एका फल ज्योतिषाच्या संस्थेनेही यात भाग घेतला होता. त्यांना 200 पत्रिका दिल्या. त्यांनी सांगितले की 118 बरोबर यायला हव्यात, पण त्यांचेही केवळ 102 इतकेच बरोबर आले. तेही निम्म्याच्या जवळपासच होते. 100 तर नुसत्या चान्सनेही बरोबर येऊ शकतात. हे झाल्यावर आमचा निष्कर्ष असा निघाला की ज्योतिषांची भाकीत करण्याची क्षमता कॉईन टॉसिंग एवढीही नाही. त्यावर काही फलज्योतिषांनी आक्षेप घेतला की यात भाग घेणारे खरे फलज्योतिषी नव्हते. पण सबंध संस्थेने भाग घेतला त्याचे काय? ते सर्व तुम्ही बाद करणार का? 1-2 फलज्योतिषांनी एवढेही म्हटले की आमचे 18 बरोबर आले असतील तर तुम्ही आम्हाला तसे सर्टिफिकेट द्या. ते तेवढ्यावर समाधानी होते. एकंदर सायकियाट्रिस्ट लोकांचा धंदा परदेशात जितका चालतो तितका इथे चालत नाही. इथे ज्योतिषांचा चालतो. त्यामुळे असेही म्हणतात की चांगले ज्योतिषी म्हणजे सक्सेसफुल ज्योतिषी बरेच वेळा चांगले सायकियाट्रिस्ट असतात. त्यांना लगेच कळतं लोकांना काय सांगितलं की बरं वाटेल. पुढे जयंत नारळीकर म्हणतात, वैज्ञानिक प्रगतीविषयी. वैज्ञानिक तंत्रज्ञानाची प्रगती 4ही दिशांना होते आहे, तरी आजची तरुण पिढी आमच्यापेक्षा अधिक अंधश्रद्धा आहे. याचं कारण कोणत्याही गोष्टीचे कारण शोधणे ही विज्ञानाची शिकवण असते. आपणच विचारायचं असतं असं का होतं? एकंदर जीवन अधिक कॉम्प्लिकेटेड झालं आहे. अनेक निर्णय अनेक वेळी तुम्हाला घ्यायचे असतात. अशावेळी तुमची मानसिकता तेवढी सक्षम नसली तर तुम्हाला वाटतं कोणता निर्णय घ्यावा हे कोणीतरी आम्हाला सांगावं. मग तुम्ही वेगवेगळ्या उपायांचा अवलंब करता, साधूबाबांकडे जाता किंवा फलज्योतिषी किंवा वास्तुशास्त्र यांचा आधार घेता. अशा प्रकारचे अंधविश्वास जास्त वाढत गेले. त्याचे कारण या पिढीपुढे असलेले प्रश्न वाढत गेलेत. विज्ञान तंत्रज्ञानाच्या बाजूने बोलणारे फारसे राजकीय नेते नसतात असे मी दाखवून देत असतो. आता खेदाने तशी स्थिती आहे असे म्हणावे लागते. त्यावर ओव्हरनाईट उपाय आहे असे वाटत नाही. लोकशिक्षण आणि मुलांमध्ये शिक्षण देऊन त्यांच्यात विज्ञान तंत्रज्ञानाचं महत्त्व रुजवलं तर ती मोठी झाल्यावर जास्त महत्त्व देतील असं म्हणायचं. एखादी गोष्ट आपण मुद्दाम दाबून दूर होणार नसते, ते पटवून दिलं पाहिजे.
काही लोकांवर याचा प्रभाव पडतो, काही ते ऐकून सोडून देतात. मला जी पत्र येतात त्यातून जाणवतं की थोडा तरी प्रभाव पडतो. पुढे ते म्हणतात, शालेय पातळीवरल्या विज्ञान शिक्षणाच्या बाबतीत असं म्हणता येईल की तो विषय तुम्ही समजावून सांगितला पाहिजे. तो पाठ करून घेता येत नाही. परंतु आपली शिक्षणाची आणि परीक्षेची पद्धत अशी आहे की एखादा पोर्शन पाठ करून जसाच्या तसा लिहिला की बरोबर, नाही तर नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषय सखोल समजत नाही, त्यातील खूबी कळत नाही. मार्क चांगले मिळाले तरी त्यांना तो विषय समजला की नाही याबद्दल मला शंका वाटते. कारण पाठ करून उत्तर दिलं जातं. मला असं वाटतं की विज्ञान आणि गणित निदान पहिल्या काही इयत्तांसाठी मातृभाषेतून शिकवायला पाहिजे. इथं मराठी, उत्तर भारतात हिंदी. मी स्वतः हिंदीमधून 10वीपर्यंत शिकलो. मला काही त्यामुळे इन्फेरियरिटी वाटत नाही किंवा मला कमी दर्जाचं शिक्षण मिळालं असंही नाही. चांगले शिक्षक असतील तर सर्व व्यवस्थित होतं. पण आज आपल्याकडे परिस्थिती अशी आहे की नवीन मराठी शाळा उघडण्यासाठी फार त्रास होतो. पुढे ते म्हणतात, काल्पनिक कालयानात म्हणजे टाईम मशीन, काल्पनिक कालयानात बसून आपण भारतातच भूतकाळात जाऊन एका स्नातकाची हकीकत पाहूया. महाकवी कालिदासाने रघुवंशातल्या 5व्या सर्गात सांगितलं की कौत्स या स्नातकाची ती गोष्ट आहे. गुरुकडून वरंतुकडून विद्यार्जन करून कौत्स रघुराजाकडे येतो. त्याचे स्वागत करून रघु येण्याचे प्रयोजन विचारतो. तवा हर्तो नाभिगमेन तृप्तं मनो नियोग कृययोत्सुकं मे. आपणासारख्या पूज्य व्यक्तीच्या केवळ आगमनानेच माझे मन तृप्त झाले नाही. आपली सेवा करायची आहे. आपण वनातून माझ्याकडे येण्याची कृपा केलीत, ती आपल्या गुरुच्या आज्ञेने की स्वतःच्या इच्छेने हे जाणण्याची उत्सुकता आहे. कौत्स त्याला आपल्या येण्याचे प्रयोजन सांगतो. विद्यादान पूर्ण झाल्यावर मी आपणाला काय गुरुदक्षिणा देऊ असे विचारता कौत्साला त्याच्या गुरुने सांगितले, तू माझी निरंतर भक्तिभावाने केलेली सेवा हीच गुरुदक्षिणा. परंतु कौत्साचे समाधान न होऊन त्याने काहीतरी देण्याचा आग्रहच धरला. तेव्हा संतापून वरंतुने प्रत्येक शिकवलेल्या विद्येसाठी 1 कोटी अशा तऱ्हेने 14 कोटी सुवर्णमुद्रा आणण्यास सांगितले. इतकी धनराशी एकदम कुठून आणणार? रघुची दानशूरता सुप्रसिद्ध असल्याने कौत्स त्याच्याकडे मदत मागण्यासाठी येतो. परंतु रघुने विश्वजित यज्ञात सर्व काही दान करून टाकले असल्याने मातीच्या भांड्याने कौत्साची पूजा अर्चना केलेली असते. या निर्धन दात्याकडून अपेक्षापूर्ती होणार नाही असे वाटून कौत्स म्हणतो, गुरुसाठी म्हणून मला हवी असलेली गोष्ट आता मी दुसऱ्या कोणाकडून मागेन? कारण पाणी संपून गेलेल्या शरदाच्या मेघाकडे चातक देखील याचना करीत नाही. मात्र रघु कौत्साला रिक्त हस्ताने जाऊ देत नाही. पृथ्वी जिंकून झाली असल्याने त्याला हवी असलेली धनराशी कुबेराकडून आणायला तो स्वारीची तयारी करतो. परंतु सकाळी त्याला कळते की रात्री कुबेराने सुवर्णवृष्टी करून रघुच्या हल्ल्याची आवश्यकताच नाहीशी केली. सोन्याचा ढीग 14 कोटी सुवर्णमुद्राहून जास्त होता.
तरी सर्वच्या सर्व मुद्रा रघुने कौत्साला देऊ केला. कौत्साने गुरुदक्षिणेपुरताच भाग उचलला. या आख्यानात आपल्याला अनेक आदर्श पाहायला मिळतात. कौत्सासारख्या तरुण स्नातकाला राजदरबारी मिळालेला मान, वरतंतूची गुरुदक्षिणेची अपेक्षा नसणे, स्वतःचा खजिना रिता असूनही याचकाने रिक्त हस्ताने परत जाऊ नये यासाठी रघुची स्वर्गापर्यंत स्वारीची तयारी, हा दातृत्वाचा आदर्श आणि रघुच्या शौर्याचा दबदबा असा की कुबेराने युद्ध टाळण्यासाठी त्याची अपेक्षा पूर्ण करावी. कुबेराने दिलेल्या संपत्तीचा अपेक्षेपेक्षा जास्त भाग कौत्स आणि रघु दोघांनाही नको होता. हा निर्लोभीपणाचा एक आदर्श. आजच्या शिक्षण राजकीय क्षेत्रात हे आख्यान कसे असेल? वरतंतूच्या महाविद्यालयाच्या जबरदस्त कॉम्पिटिशन फीसाठी अर्थसहाय्य मागायला आलेल्या कौत्साची दाद मंत्रालयात लागेल का? वशिला लावून दाद लागली तरी राज्य शासनाचा पैसा संपला असल्याने अनुदान देता येत नाही हे उत्तर नोकरशहाकडून मिळेल. त्याने मुख्यमंत्री रघुरावजीकडे मजल मारलीच तर मुख्यमंत्र्यांना त्यासाठी केंद्राकडून पैसे आणण्याची इच्छा होईल का? झालीच तर त्याचा केंद्रात इतका दबदबा असेल का की मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत ठाण मांडण्यापूर्वीच वित्तमंत्री कुबेरनाथ अनुदान ताबडतोब पाठवतील. गरजेपेक्षा जास्त अनुदान नाकारण्याची सचोटी कोण दाखवू शकेल? पुराणकाळी समाजात राजदरबारी आणि देवांकडे सुद्धा विद्वानांचा आदर होत असे. आज तशी परिस्थिती नाही. विद्येपेक्षा पैसा, अधिकार मोठे मानले जातात. अपवाद सोडल्यास आपल्या आजच्या विद्वानांची प्रतिमा अशी आहे का की समाजाने त्यांना मान द्यावा? विद्येसाठी झटणे, विद्यादानात आनंद मानणे, उत्कृष्टतेची कदर करणे आणि धनसन्मानाबद्दल निस्पृह असणे हे गुण आजच्या किती विद्वानांमध्ये आढळतात. राजकारणापासून भारतातील कुठलेही विद्यापीठ मुक्त नाही. राष्ट्रीय संशोधन संस्थांमध्येही अधिकारशाही, लालफित, आत्मसंतुष्ट वृत्ती, निष्क्रियता दिसते. गुरुजनांचा हा आदर्श पाहिला की विद्यार्थी देखील तोच कित्ता गिरवू पाहतात. कोणी म्हणेल की रघु आणि कौत्साचे आख्यान त्रेतायुगातले होते, कलियुगात हे असेच चालायचे. मला हे पटत नाही. आजच्या स्नातकांनी परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्यासाठी मी काही आशादायक उदाहरणे मांडणार आहे. 5-6 दशकापूर्वी केम्ब्रिज विद्यापीठामध्ये गेलो असताना माझी एका सहअध्यायाशी चर्चा झाली. ब्रिटनमध्ये जातीभेद नसला तरी वर्गभेद आहे असे त्याचे म्हणणे. त्याने ब्रिटनच्या जनतेचे 4 वर्ग पाडले. सर्वोच्च वर्ग राजकुटुंबाचा, दुसऱ्या वर्गात राजकीय पुढारी, शासकीय उच्चपदस्थ, उद्योगपती, विद्यापीठातील प्राध्यापक इत्यादी, आणि तिसऱ्या पांढरी कॉलरवाले आणि दुकानदार, तर चौथ्या वर्गात कामगार. मला या गोष्टीचे आश्चर्य वाटले की त्याने प्राध्यापकांना इतके महत्त्वाचे स्थान दिले. प्राध्यापकाला त्यांनी दुसऱ्या वर्गात स्थान दिलं होतं. इंग्लंडमध्ये वास्तव्यात मला त्याची सत्यता पटली. प्राध्यापकांची प्रतिमा तेथील समाजात उज्ज्वल आहे. एखाद्या विषयात काही विशेष घडले तर प्रसारमाध्यमे त्यावर टिप्पणी करण्यासाठी विद्यापीठातील त्या क्षेत्रातील अभ्यासकाला बोलवतात. आपल्या विषयावर अधिकारवाणीने बोलणारा अभ्यासक अशी त्याची प्रतिमा असते, आणि ती खरीही असते. रशियात नॅशनल अकॅडमीच्या फेलोला अतिमहत्त्वाच्या व्यक्तीचा बहुमान मिळतो.
फ्रेंच अकॅडमी, रॉयल सोसायटी इत्यादी संस्थांना समाजात जी प्रतिष्ठा आहे ती केवळ उत्कृष्टतेमुळे. उत्कृष्टतेचा मार्ग सोपा नसतो. त्यासाठी जिद्द, सचोटी आणि महत्त्वाकांक्षा लागते. 20व्या शतकाच्या दुसऱ्या दशकात माउंट विल्सन वेधशाळेत 100 इंच व्यासाची एक दुर्बीण बांधली जात होती. त्यासाठी खेचरावरून सामान वाहून नेले जात होते. खेचरे हाकणाऱ्यांपैकी एका अल्पशिक्षित तरुणाला दुर्बिणीबद्दल कुतूहल निर्माण झालं. इतक्या दुर्गम ठिकाणी दुर्बीण बांधायचा अट्टाहास कशासाठी? त्यातून काय दिसते? त्याचा अर्थ कसा लावायचा? अशा प्रश्नांपायी त्याने खेचरे हाकणे सोडून टेलिस्कोपच्या रखवालदाराची नोकरी पत्करली. तो टेलिस्कोप वापरणाऱ्या खगोलशास्त्रज्ञांना मदत करू लागला. पुढे त्याने स्वतः वेध घेण्यास सुरुवात केली. त्यासाठीचे शिक्षण आत्मसात केले. विश्व प्रसारण पावत आहे हा निष्कर्ष ज्याच्या बरोबर केलेल्या निरीक्षणातून एडविन हबल याने काढला, तोच हा मिल्टन हम्सन. खगोल निरीक्षणांच्या उत्कृष्टतेने त्याला आकर्षित केले. हीच सहज साध्य गोष्ट होती का? नाही. उत्कृष्टता राबवायला कणखरपणा लागतो. केम्ब्रिज विद्यापीठाने 5 वर्षापूर्वी आपला 800वा वाढदिवस साजरा केला. या दीर्घकाळात हे विद्यापीठ अग्रस्थान का टिकवून आहे? कारण या विद्यापीठात प्रवेशाचे निकष अवघड आहेत. अधिक गुणवत्ता असल्याशिवाय इथे प्रवेश मिळत नाही. लोकशाहीत सर्वांना सारखी संधी द्यावी, पण विशेष गुणवत्ता असलेल्यांना अधिक पाहिजे. अधिक शिकायची विशेष सोय उपलब्ध झाली पाहिजे. हे केम्ब्रिजचे उदाहरण सांगून जाते. आजही आपल्याकडे थोडेफार पण खरे विद्वान आहेत. विज्ञान, कला, वाणिज्य या तीनही क्षेत्रामध्ये ज्यांना समाज आदराने वागवतो. त्यामुळे उत्कृष्टतेची कदर करणे इतकी जाण समाजात आहे. ही जमेची गोष्ट आहे. अशा विद्वानांपैकी एखादा गुरु म्हणून लाभणे हे विद्यार्थ्यांचे भाग्य म्हटले पाहिजे. आज आपण अशा गुरूंची आठवण ठेवा, गुरुजनांची आठवण ठेवा. कारण स्नातक पदवीच्या रूपाने गुणवत्ता मिळवतो, त्यामागे गुरुजनांची पुण्याई असते. ज्यांनी उत्कृष्टतेचे ध्येय ठेवले असेल, ज्यांनी त्या ध्येयाच्या दिशेने थोडीफार मजल मारली असेल आणि जे त्या पुढेही जाऊ इच्छितात, अशांना मी सुयश चिंतितो. हा मार्ग सोपा नाही, पण तो सोडू नये. बाकीच्यांना एवढीच विनंती की त्यांनी उत्कृष्टतेच्या मार्गाने जाणाऱ्यांची कदर करावी, त्यांना मागे खेचू नये. शेवटचा पॅरा परत वाचते. ज्यांनी उत्कृष्टतेचे ध्येय ठेवले आहे, ज्यांनी त्या ध्येयाच्या दिशेने थोडीफार मजल मारली असेल आणि जे त्या पुढेही जाऊ इच्छितात, अशांना मी सुयश चिंततो. हा मार्ग सोपा नाही, पण तो सोडू नये. बाकीच्यांना एवढीच विनंती की त्यांनी उत्कृष्टतेच्या मार्गाने जाणाऱ्यांची कदर करावी, त्यांना मागे खेचू नये. 2015 साली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या झालेल्या दीक्षांत समारंभामध्ये त्यांनी केलेल्या भाषणाचा हा अंश आहे. जयंत नारळीकर यांनी विज्ञानाच्या प्रचाराच्या हेतूसाठी कथा, कादंबरी लिहिल्या.
कृष्णविवर ही पहिली कथा जयंतरावांनी 1974 मराठी विज्ञान परिषदेच्या विज्ञान कथा स्पर्धेसाठी पाठवली होती. त्या अर्थी तोवर मराठीत विज्ञान कथा लिहू पाहणारे अनेक जण होते, पण या विज्ञान कथांचा बाज परग्रहावरून पृथ्वीवर आक्रमण किंवा तत्सम प्रकारचे असे. कृष्णविवर ही कथा जयंतरावांनी आपल्या नावाचा दबाव कुणावर येऊ नये म्हणून टोपण नावाने आणि आपले अक्षरही कळू नये म्हणून सहचारी मंगला नारळीकर यांच्या हस्ताक्षरात पाठवली. तरीही तीच अव्वल ठरणे साहजिक होते. पण एखाद्या बक्षिसापेक्षा अव्वल काम त्या कथेने केले. वैज्ञानिक सिद्धांताशी निष्ठा राखणाऱ्या आणि अशा सिद्धांताचा प्रचार करण्यासाठी कल्पनेचा आधार घेणाऱ्या नव्या मराठी विज्ञान कथेची सुरुवात कृष्णविवरमुळे झाली. वास्तविक पाहता कृष्णविवर या कथेचा बोलबाला विज्ञानातही नव्हता. या संकल्पनेचा बोलबाला विज्ञानातही तेव्हा नव्हता. तेव्हा त्यांनी ही कथा लिहिली होती. आज विज्ञानाची जागा छद्म विज्ञानाने घेतली आहे. तेव्हा जयंत नारळीकर यांचं जाणं 20 मे 2025 हे अधिक क्लेशकारक ठरतं. विज्ञानवृत्ती, तर्कवाद इत्यादी बौद्धिकतेस सामूहिक तिलांजली दिली जात असताना आणि या विज्ञान श्राद्धविधीस राज्यमान्यता मिळत असताना जयंत नारळीकर यांचे जाणे खिन्नता निर्माण करते. परंतु त्यांनी जे काही मांडून ठेवले त्या गोष्टी जरी आपण आत्मसात केल्या, पसरवल्या, त्याची चर्चा करत राहिलो तरी पण आपल्या समाजाचं भलं होईल असं मला वाटतं, म्हणून आज हे रेकॉर्ड केलं. बिग बँग थेअरीनुसार विश्वाचे वय साधारणतः 13-14 अब्ज वर्षे इतके आहे. हा सिद्धांत बरोबर नाही असे आम्हाला वाटते. ते सिद्ध करायला पुरावा म्हणजे अशी वस्तू शोधून काढणे जिचे वय विश्वाच्या वयापेक्षा जास्त आहे. आम्ही काही अशा ताऱ्यांच्या शोधात आहोत ज्यांचे वय विश्वाच्या वयापेक्षाही जास्त आहे. या संशोधनात आम्ही 4 आहोत. मी, माझा आयुकातील सहकारी विजय मोहन आणि एक ऑस्ट्रेलियन प्रोफेसर आणि एक इस्रो म्हणजेच युरोपियन सदर्न ऑब्झर्वेटरीमधील व्यक्ती आहे. आम्ही अशा ताऱ्यांच्या शोधात आहोत ज्यांचे वय 20 अब्ज वर्षे आहे, म्हणजे 13-14 अब्जांपेक्षा नक्कीच जास्त. ते कसे मिळतील तर आपल्या आकाशगंगेच्या काठावरती एक लहानशी आकाशगंगा आहे. त्याला लार्ज मॅजेलॅनिक क्लाउड म्हणतात. मॅगेलन नावाचा जगप्रवासी होता. त्याला दक्षिण गोलार्धातून प्रवास करताना हे ढग दिसले. त्यावरून या ढगांना मॅगेलन क्लाउड असं म्हटलं गेलं. त्यातला जो सगळ्यात मोठा ढग आहे तिथे आम्हाला असे तारका समूह दिसले ज्यांचे वय 20 अब्ज वर्षे आहे असे प्राथमिकदृष्ट्या वाटते. परंतु ते सिद्ध केले तरच त्याला महत्त्व आहे. कारण तुम्ही प्रस्थापित सिद्धांताला छेद देता तेव्हा तुमचा पुरावासुद्धा भक्कम असायला हवा.
या नव्या मांडणीमधील आमच्या दृष्टीने आम्ही सर्व पळवाटा बंद केल्या आहेत. परंतु जेव्हा हा सिद्धांत प्रकाशित करण्यासाठी पाठवला, तेव्हा एका रेफरीने अमुक एक पळवाट तुम्ही अजून रोखू शकला नाही, त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता का, असे म्हटले. त्यामुळे याबाबत आम्हाला आणखी काही निरीक्षणे करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. अशी एक कल्पना आहे की या विश्वाची निर्मिती कधी झालीच नाही. ते सतत अनादी अनंत म्हणतात तसे आहे. आणि त्यामागे एक नवीन वस्तूंची निर्मिती सतत होत असते. त्यातून ठराविक तारे तयार होतात. काही काळानंतर त्यांचा नाश होतो. असे हे विश्व आहे. अशा विश्वात तुम्हाला कितीही वय घेतले तरी त्या वयाचे तारे सापडायला हवेत. काही लोक अनेक विश्वांची कल्पना मांडतात, पण माझ्या मते तुम्हाला तुमच्या निरीक्षणामधून आणि एकंदरातून जे विश्व गवसते तेच एकमेव विश्व आहे. त्याच्या पलीकडचे विश्व हे कम्प्लिटली इमॅजिनरी आहे. त्याला शास्त्रीय पुरावा असा दिसत नाही. विश्वात जीवसृष्टी सर्वत्र आहे आणि सूक्ष्मजीवांचा वर्षाव पृथ्वीवर होत असतो. अशी कल्पनाही दोघा शास्त्रज्ञांनी मांडली आहे. असा वर्षाव होण्याची पद्धत किंवा त्याचे माध्यम असते धूमकेतू. त्याच्या शेपटावरून प्रवास करून सूक्ष्मजीव लांबून येतात. त्या शेपटाचे आपल्या वायुमंडळाशी घर्षण झाले की त्यातले काही जीव आपल्या वायुमंडळाच्या वर येतात. मग गुरुत्वाकर्षणाने ते खाली उतरतात आणि पृथ्वीवर पोहोचतात. त्यांना आपण कसे शोधू शकतो? म्हणून आम्ही असा विचार केला की एक मोठा पेलोड, त्यात अनेक सिलेंडर्स निर्वात निर्जंतुक करून सील करायचे आणि वर म्हणजे पृथ्वीच्या स्थिरावरणापर्यंत पाठवायचे. मग ठराविक उंचीवर एक एक सिलेंडर उघडायचा आणि त्यात आसपासची हवा असेल ती घ्यायची. अशा प्रकारे वेगवेगळ्या टप्प्यांवरची सॅम्पल खाली आणली. एकूण 41 किलोमीटर उंचीपर्यंत आम्ही जाऊ शकलो. तुम्ही म्हणाल, या 41 आकड्यांमध्ये विशेष काही आहे का? एवढेच की इतक्या उंचीपर्यंत नेला जाणारा स्वस्त बलून आम्हाला मिळत होता. त्याच्या दुप्पट तिप्पट पैसे खर्च केले असते तर आणखी मोठा बलून मिळाला असता, पण तो आणखी 3-4 किलोमीटर वर गेला असता, म्हणजे फारसा फायदा झाला नसता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही खूप वर जाऊन सॅम्पल गोळा करायचे म्हटला तर तिथे हवा इतकी विरळ असते की तिथे आपल्याला काही मिळत नाही. तिथे बलून टिकून राहू शकत नाही. उलट जमिनीपासून 10 किलोमीटरपर्यंतचे सॅम्पल गोळा करायचे तर एक प्रश्नच असतो, कंटॅमिनेशनचा. जमिनीवर गेलं की ऑर्गॅनिझम त्या उंचीवर जातात, वरवर गेलं की ऑर्गॅनिझम त्या उंचीवर जातात. त्यामुळे अशा उंचीवर गेलं पाहिजे जिथं पृथ्वीवरील जीव पोचणार नाही आणि हवाही तितकी विरळ नसेल. या दृष्टीने आम्ही ही उंची निवडली. सन 2001 आणि 2005 मध्ये असे 2 प्रयोग केले. दोन्हींमधून आम्हाला बॅक्टेरिया मिळाले. 2005 साली आम्हाला जास्त माहिती मिळू शकली. त्यात असे बॅक्टेरिया मिळाले ज्यांची पृथ्वीवर अजून नोंद नव्हती.
हे केल्यावर असा प्रश्न येतो की हे बॅक्टेरिया 41 किलोमीटर उंचीवर कसे आले? तुम्हाला जर बाहेरून येणाऱ्या जीवसृष्टीचा सिद्धांत आवडत नाही, सर्व काही पृथ्वीवरच निर्माण झाले पाहिजे असा तुमचा आग्रह असेल, तर तुम्ही आम्हाला अशी पद्धत सांगा ज्यायोगे हे बॅक्टेरिया 41 किलोमीटरपर्यंत वर जातील. ज्वालामुखीच्या उद्रेकाने सुद्धा वस्तू 27-28 किलोमीटरपर्यंतच वर जातात. त्यांना 41 किलोमीटरपर्यंत नेणारा मार्ग अजून आम्हाला तरी माहीत नाही. तुम्हाला तो माहीत असेल तर सांगा. मात्र दुसरी गोष्ट म्हणजे आता पॉझिटिव्हली सिद्ध करायचे असेल की ते बॅक्टेरिया बाहेरचे आहेत, तर त्याचे आणखी विश्लेषण करायला लागते. आता अशी कल्पना करूया की आपल्यात असलेला कार्बन साधा कार्बन आहे, कार्बन 14 आहे. तो वेगळा आयसोटोप असतो. त्याचे प्रमाण किती असायला पाहिजे त्यावरून आपण सांगू शकतो की ही वस्तू पृथ्वीवरची आहे की बाहेरची. तशा प्रकारचे विश्लेषण करता यावे म्हणून पुढच्या बलून फ्लाईटसाठी आम्ही इस्रोकडे प्रस्ताव पाठवला आहे आणि त्यांनी तत्वतः समर्थन केले आहे. पृथ्वीवर इतके प्राणी आले कुठून याबाबत सध्याच्या थिअरीज थोड्या स्पेक्युलेटिव्ह आहेत. पाण्याचे प्रमाण पृथ्वीवर पुष्कळ आहे. जरी आपल्या दैनंदिन जीवनात ते आपण दुर्मिळ म्हणत असलो तरी ज्या पद्धतीने ते आले त्याचे वर्णन करताना ते इतक्या प्रमाणात कसे आले हे सांगणेही आवश्यकच आहे. अजून तसे एक्सप्लेनेशन कोणी दिले नाही असे मला वाटते.